भागवती का लगेच आपण निवेदन करतो या तेवीस कॉलेज मध्ये जी सामना समिती आहे लगेचच आपण या ठिकाणी आपल्या कॉलेजमध्ये दुसऱ्या फेरीचा प्रारंभ करणार आहे त्यामुळे विविध लोकांच्या विनंती असं रस्त्यावर यायचं आहे आणि काही बाबतीत यायचं आहे म्हणजेच लगेचच आपण हे आपल्या समोर दुसऱ्या फेरीची सुरुवात करणार दुसऱ्या फेरीची भाग्यपत्रिका या ठिकाणी आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी संघ खालीलप्रमाणे आहेत. जय भवानी सातिर्डे, जय हनुमान सहानकोटी, श्री माऊली भूते, जय हनुमान कातळपाडा, जय हनुमान वाघोडे, श्री गणेश खंडाळे, नांदादेवी नांदाईचा पाडा, वनदेव पाल्ले, बहिरेश्वर मानी, देवेश कन्स्ट्रक्शन उसर, हॅलो 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 मगा क्रमांकी रेडू निकलका रेडू हमारे सीजन नो रन नांदादेवी नांदाईचा पाडा, वनदेव पाल्ले, बहिरेश्वर मानी, देवेश कन्स्ट्रक्शन उसर, नागेश्वर आवास, जय हनुमान वडवली, जय हनुमान वायशे, मरियाई कोळघर, सिद्धिकृपा बोंबटकर पाडा, दिलखुश आवास, श्री गणेश दळवी खरोशी, गुरुकृपा वाघोडे, सिद्धिविनायक
गरुडपाडा, बापदेव आवास पाटा, विघ्नहर्ता देवघर, गावदेवी धोकवडे, बोरेश्वर नवगाव, श्री समर्थ बहिरोळे, श्री गणेश कारले, दत्तप्रसाद बहिरोळे, आलिशान श्रीगाव, श्री गणेश तळ आणि पुढील जे सामने चालू आहेत त्यांच्यापैकी सक्सेसफुल रन 28 संघ झाले. 29वा संघ आहे जे हनुमान क्रीडा मंडळ फुकुबाईचा पाडा आणि 30वा सामना चालू आहे. ती चिठ्ठी आपण जे हनुमान मिळकतखार किंवा गावदेवी सागवाडी अशी लिहिलेली आहे. 31वी चिठ्ठी जी आहे ती वेताळेश्वर किनीम किंवा गावदेवी वावे अशी लिहिलेली आहे. 32वी चिठ्ठी जी आहे ती जय हनुमान बहिरोळे किंवा प्रगती श्रीगाव अशी लिहिलेली आहे. त्यामुळे 32 चिठ्ठ्या आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. त्यापैकी आपले 29 संघ कन्फर्म आहे. 3 संघ जर किंवा तर. बरोबर आहे. 2 छोटी मुलं आहेत का इथे आणि लगेच आपण जो पहिला या ठिकाणी जो संघ येईल त्याला लगेच आपण बोलायला लक्षात घ्या. नंतर आपण वेळ दिला जाणार नाहीये. नयन पाटील, मिलिंद दादा या. मिलिंद दादा या ना, बसा नाही इथे बसा. अशोक भाई इथे बसा. विनोद भाई या इथे बसा. गुलाब दादा या. छोटी मुलं आजच्या या साई क्रीडा मंडळ आयोजित आणि सन्माननीय छोटम शेठ संकल्पित अशी ही भव्य अशी इंडोर कबड्डी स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या फेरीचे सामने आपण पाहिले, काही शेवटचे सामने आपण पाहतोय आणि पहिल्या फेरीचे विनर्स हे सर्व विनर्स संघाच्या नावाच्या चिठ्ठ्या या बॉक्समध्ये आपण टाकलेल्या आहेत. आणि 2 छोटी मुलं आपली आता इथे आली होती. छोटी मुलं कुठे गेली? या ना, मुलगी असते तुमच्या. दुसरं कोण आहे? नाही, छोटा मुलगा कोणतरी चिठ्ठी काढायची आहे. ये ना, ये ना, ये लवकर इकडे इकडे. मीरा आलेली आहे. मीरासाठी टाळ्या करा एकदा. छोटी गोंडस मुलगी आहे मीरा. ये बेटा ये. नाव काय तुझं? संचित आणि मीरा. चल काय करायचं माहिती आहे ना? चिठ्ठी उचलायची, तिला वाटेल उचलायची. दुसऱ्या फेरीची कागदपत्रे आपण या ठिकाणी बनवतोय. मीरा आणि संचितची छोटीशी दुसऱ्या फेरीची भाग्यपत्रिका आता तयार होते. पहिला संघ येतोय. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल त्याचा पहिला संघ जय हनुमान वायशे. लगेच तयारीला लागा. जय हनुमान वायशे लगेच तयारीला लागा. विरुद्ध गुरुकृपा वाघोडे. आपण देखील त्वरित तयारीला लागा. जय हनुमान वायशे फर्स्ट कॉल, गुरुकृपा वाघोडे फर्स्ट कॉल. चला त्वरित चला. सेकंड मॅच मैदान क्रमांक 1 साठी हा पुकार आहे. जय हनुमान वायशे विरुद्ध गुरुकृपा वाघोडे. त्वरित आपल्याला वॉर्मिंग अप साठी निघायचं. दुसरी मॅच जय हनुमान कातळपाडा. आपल्यासाठी देखील फर्स्ट कॉल आहे. जय हनुमान कातळपाडा. मैदान क्रमांक 2 साठी आपल्याला फर्स्ट कॉल आहे. जय हनुमान कातळपाडा विरुद्ध
गावदेवी वावे किंवा वेताळेश्वर किहीम ही मॅच जरा पोस्टपोन करूया सर. ही मॅच 4 नंबरला टाका. 4 नंबरला ही मॅच टाका. गावदेवी वावे आणि जय हनुमान कातळपाडा ना. ही मॅच क्रमांक 4 आहे कारण गावदेवी वावे सुद्धा खेळते आणि वेताळेश्वर किहीम सुद्धा खेळते, त्याच्यामुळे त्यांना थोडीशी विश्रांती देऊया. मॅच क्रमांक 4 असेल. पुढील मॅच सिद्धिविनायक गरुडपाडा आपल्यासाठी फर्स्ट कॉल. मैदान क्रमांक 2 साठी सिद्धिविनायक गरुडपाडा विरुद्ध दिलखुश आवाज. चला त्वरित दिलखुश आवाज आपण देखील वॉर्मिंग अप साठी निघायचं आहे. मैदान क्रमांक 2 साठी आपल्याला फर्स्ट कॉल. चला पुढील मॅच विघ्नहर्ता देवघर. मैदान क्रमांक 3 साठी पहिला पुकार आहे. विघ्नहर्ता देवघर विरुद्ध मरीआई कोळघर. मरीआई कोळघर विरुद्ध विघ्नहर्ता देवघर. मैदान क्रमांक 3 साठी दोन्ही संघांना पहिला पुकार आहे. त्वरित वॉर्मिंग अप साठी निघायचं आहे. पुढील मॅच पाहूया. श्री गणेश तळ मॅच क्रमांक 5 श्री गणेश तळ विरुद्ध श्री गणेश खंडाळे. सामना क्रमांक 5 श्री गणेश तळ विरुद्ध श्री गणेश खंडाळे. पुढील मॅच श्री गणेश दळवी खरोशी. श्री गणेश दळवी खरोशी विरुद्ध बोरेश्वर नवगाव. बोरेश्वर नवगाव विरुद्ध श्री गणेश दळवी खरोशी. पुढील मॅच 2 नंबर इकडे नांदाई देवी नांदाईचा पाडा. पुढील मॅच आहे नांदाई देवी नांदाईचा पाडा विरुद्ध प्रगती श्रीगाव किंवा जय हनुमान बहिरोळे. प्रगती श्रीगाव खेळते, त्यांच्या विरुद्ध जय हनुमान बहिरोळे खेळते. त्यांच्यामधून जो संघ विजयी होईल तो संघ नांदाई देवी नांदाईपाडा या संघासमोर दुसऱ्या फेरीमध्ये खेळणार आहे, याची नोंद घ्यायची. पुढील मॅच टीम बोलली ना इकडे जय हनुमान वडवली. जय हनुमान वडवली विरुद्ध श्री माऊली भूते. श्री माऊली भूते विरुद्ध वडवली. नेक्स्ट मॅच वनदेव पाल्ले. वनदेव पाल्ले विरुद्ध सिद्धिकृपा बोंबटकर पाडा. वनदेव पाल्ले विरुद्ध सिद्धिकृपा बोंबटकर पाडा. नेक्स्ट मॅच आहे आलिशान श्रीगाव विरुद्ध देवेश कन्स्ट्रक्शन उसळ. देवेश कन्स्ट्रक्शन उसळ विरुद्ध आलिशान श्रीगाव. पुढील मॅच धन्यवाद अमित दादा. आता तू घोषणा केलीस की जय हनुमान मिळकतकार हा संघ जिंकलाय आणि त्याच संघाची चिठ्ठी माझ्या हातात आली आहे. जय हनुमान मिळकतकार विरुद्ध जय हनुमान सहानकोटी. पुढील मॅच असणार आहे जय हनुमान मिळकतकार विरुद्ध जय हनुमान सहानकोटी. नेक्स्ट मॅच गावदेवी खोकवडे विरुद्ध बहिरेश्वर माने. गावदेवी खोकवडे विरुद्ध बहिरेश्वर माने. नेक्स्ट मॅच
नागाव साईड मॅच आहे श्री गणेश कारले विरुद्ध नागेश्वर आवाज. श्री गणेश कारले विरुद्ध नागेश्वर आवाज. पुढील मॅच जय भवानी सातिर्जे विरुद्ध श्री समर्थ बहिरोळे. आणि शेवटच्या मला वाटतं 2 मॅचेस राहिलेल्या आहेत. पुढील मॅच आहे दत्तप्रसाद बहिरोळे विरुद्ध बापदेव आवाज फाटा. आणि अंतिम सामना दुसऱ्या फेरीचा जय हनुमान क्रीडा मंडळ फुटबाईचा पाडा विरुद्ध जय हनुमान वाघोडे. असे 16 सामने आपल्या समोर दुसऱ्या फेरीचे आलेले आहेत. धन्यवाद. आभार मानूया मीराचा आभार आहेत आणि संचित या दोन्ही छोट्या मुलांचे आभार आहेत. यांच्या शुभ हस्ते आजच्या या भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेची दुसऱ्या फेरीची भाग्यपत्रिका आपण पाहिली. सामने पुन्हा एकदा आपल्या माहितीसाठी पुकारतोय. लक्ष द्या. जय हनुमान वायशेत विरुद्ध गुरुकृपा वाघोडे मैदान क्रमांक 1 साठी आपल्याला पुकार दिलेला आहे. त्यानंतर जय हनुमान सिद्धिविनायक गरुडपाडा विरुद्ध दिलखुश आवाज आपल्याला मैदान क्रमांक 2 साठी पुकार दिलेला आहे. मैदान क्रमांक 3 साठी विघ्नहर्ता देवघर विरुद्ध मरियाई कोळघर आपल्याला मैदान क्रमांक 3 साठी पुकार दिलेला आहे. त्यानंतर चौथा सामना असेल जय हनुमान कातळपाडा विरुद्ध गावदेवी वावे. त्यानंतर श्री गणेश तळ विरुद्ध श्री गणेश खंडाळे. श्री गणेश दळवी खरोशी विरुद्ध बोरेश्वर नवगाव. नांदाई देवी नांदाईचा पाडा विरुद्ध जय हनुमान बैरोळे किंवा प्रगती श्रीगाव. या 2 संघांच्या दरम्यान सामना चालू आहे. जो संघ विजयी होईल तो नांदाई देवी नांदाईचा पाडा या संघाच्या समोर उभा टाकेल. त्यानंतर जय हनुमान वडवली विरुद्ध श्री माऊली भुते. वनदेव पाले विरुद्ध सिद्धिकृपा बोंबडकर पाडा. आलिशान श्रीगाव विरुद्ध देवेश कन्स्ट्रक्शन उसर. जय हनुमान मिळकतकार विरुद्ध जय हनुमान समानमोठी. गावदेवी धोकवडे विरुद्ध बहिरेश्वर मानी. श्री गणेश कारले विरुद्ध नागेश्वर आवाज. जय भवानी सातिर्जे विरुद्ध श्री समर्थ बहिरोळे. हॅलो. दत्त प्रसाद बहिरोळे विरुद्ध बापदेव आवाज फाटा. जय हनुमान फुटबाईचा पाडा विरुद्ध जय हनुमान वाघोडे. या संघांनी सर्व संघांनी नोंद घ्यायची. सर कंटिन्यू करा प्लीज. नमस्कार. Number 1 challenge 2 points. Our decision only 1 point. Please give me a review. आइए तब रिव्यू होने से पहले तब तक और एक जोरदार देखा देते. गौ ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. Review unsuccessful, only 1 point. Review unsuccessful. पहाटेचे 5:15 वाजले मित्रांनो. स्पर्धेचा 4 वाजून घडत नाहीये. अजून एक प्रेक्षक आपली जागा सोडायला मागत नाहीये. कारण स्पर्धाच त्या दर्जाची आहे. धनंजय सर भव्य दिव्य असं आयोजन अगदी दृष्ट लागावं असं आयोजन या ठिकाणी आदरणीय दिलीपचे भोळे आपल्या सर्वांचे लाडके छोटन सेठ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीची भाग्यपत्रिका आपण पाहिली. नक्कीच अंकुर आपण पाहतोय उद्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा आहे. इंडोर कबड्डी स्पर्धा
आपण पाहतोय पहिल्यांदाच मॅचेसची खेळली जाते आणि सर्व खेळाडूंना एक वाव मिळतो मॅचेसची कशी खेळला गेलं पाहिजे काय केलं पाहिजे जो जिल्ह्याहून टॅलेंट करणारी स्पर्धा आहे. म्हणजे आपण म्हणतो ग्रामीण खेळाडूंना तितक्याशा सुविधा मिळत नाही किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही. शहरी भागात ज्या सोयीसुविधा खेळाडूंना मिळतात त्या ग्रामीण भागात मिळत नाही. त्याच्यामुळे ग्रामीण भागातले खेळाडू आपले मागे राहतात. परंतु शेटची विजन खूप हाय लेवलचे आहे, विजनरी माणूस आहे. आतापासूनच कशा पद्धतीने आपल्याला भविष्याकडे वाटचाल करता येईल याचा हा प्रत्यय आहे. ही फक्त झलक आहे. येणाऱ्या भविष्यात बरंच काय काय या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्याला अलिबागमध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच जेव्हापासून शेतकरी हा मुला घेतलेला या पूर्ण अलिबाग करण्याचा विकास क्रीडा माध्यमातून स्पोर्ट्सच्या माध्यमातून पहिल्या गेल्या पद्धतीने आपण नागपूरला क्रिकेट स्टेडियम पाहिलं आणि या ठिकाणी आपण पाहतो की क्रिकेट इंडोर आपला मात्र कबड्डी इंडोरचं एवढं मोठं भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा सर्वांना अशक्य आहे ती शक्य करणारे आमचे आदरणीय छोटम शेठ. निश्चितच छोटम शेठ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर काय आहे, एक सामान्य खलाशी असा माणूस शिक्षण तेवढंच नाही आहे, परंतु जगाचा अनुभव खूप चांगला आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर हाय विजन ठेवणारा माणूस आहे. जो दूरदृष्टी ठेवणारं नेतृत्व अलिबागच्या राष्ट्रीय पटलावर आज वावरत आहे आणि त्याचा सर्वांनाच फायदा होतोय. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मग तू खेळत म्हणू नकोस, समाजकारण राजकारण त्याच्या पलीकडे जाऊनही इतर गोष्टींमध्ये आरोग्य सेवा असेल, शिक्षण असेल, सगळ्या गोष्टींमध्ये हा माणूस अग्रेसर आहे आणि त्यामुळेच अखंड अलिबाग नव्हे तर रायगड जिल्ह्याचा प्रेम या व्यक्तिमत्वावर बसले आणि वृद्धिंगत होत चाललेलं आहे. नक्कीच आणि मी तर नेहमी पाहतो की अलिबागकर आश्वासक चेहरा पाहतोय, तो आश्वासक चेहरा कोण आहे तो छोटम शेठ आहे. नक्कीच कारण उभारला आश्वासक चेहरा आपल्या सर्वांसाठी हे अलिबागकरांचं जे स्वप्न आहे ना, खास करून ते मी परवाच्या टायमाला जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेऊ त्या बऱ्याचशा गोष्टी आपण नक्कीच चेंबरवर शेअर करू. या ठिकाणी परवा ठिकाणी आपण तब्बल 20 ते 1 तास आपण ती इंटरव्ह्यू घेणार आहोत. निश्चितच धनंजय सागवाडा मैदान क्रमांक 1 साठी चला सर पुकार द्या. सागवाडी संघाचा प्रदीप सोनार या आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. प्रदीप सोनार तसेच मैदान क्रमांक 1 साठी जे आम्हाला वाचनपासून दुर्गुणा वापरणे या दोन्ही संघांना मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. मैदान क्रमांक 2 कडे चालू सामना संघाचा त्या ठिकाणी सिद्धिविनायक गरुडवाडापासून दिलखुश आवाज आपण यायचा आहे आणि मैदान क्रमांक 3 साठी विक्रम देवपासून मयूर कोलघर आहे. मैदान क्रमांक 3 साठी विक्रम देवपासून मयूर कोलघर चला लवकर एक साठी जेहान वाशे गोलकुका वाघोडे आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच आपण पाहता एवढे प्रेक्षक अजून सुद्धा बसलेले आहेत आपल्या सर्व संघासाठी सपोर्ट करण्यासाठी काही महिला तरुणी सुद्धा या ठिकाणी आहे. बरोबर अप्रतिम असं आयोजन. पुन्हा एकदा आपण जयकार देऊया गणपती बाप्पाचा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपण लगेच ग्राउंड नंबर 1, 2 आणि 3 वरती संघाला बोलवायचंय. बोलकर सर आपण पुकार द्यायचंय. पहिला सामना कोणाचा येतो? अंकुल आपण सुद्धा कुस्तीचे खूप मोठे खेळाडू आहात. आपण जे या ठिकाणी खेळाडू बसलेले आहेत ना सांगतो मी, हा अंकुल आहे, हा रिप्रेझेंट करतो आपल्या रायगडला कुस्तीसाठी, महाराष्ट्र कुस्तीसाठी रिप्रेझेंट करणार आहे. प्लस कबड्डी खूप छान खेळतो माझ्या परिसरातून आणि आजही आहे नयन आणि खास करून अंकुल आहे, रवी दादा आहे आणि आमची पूर्ण टीम आम्ही पाहतोय. एवढं मोठं विजन हे तयार करणं अशक्य आहे. तर आपण सर्व मिळून काय पद्धतीने सुरुवात केली आहे आणि शेठने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे आणि आम्हाला जे या क्षेत्रातलं नॉलेज प्राप्त आहे त्या नॉलेजचा पुरेपूर वापर सन्माननीय छोटम शेठ यांच्या सर्व इव्हेंटला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल त्यासाठी आम्ही आमच्या संपूर्ण नॉलेजचा वापर या ठिकाणी करतो. आणि हे आमचं भाग्य म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या लेवलची स्पर्धा शेठ आमच्या जबाबदारीवर टाकतात. हे शेठचं खूप मोठं म्हणजे मन आहे की आमच्यासारख्या यंग जनरेशनवर खूप मोठा विश्वास या ठिकाणी दाखवतात आणि एवढ्या मोठ्या इव्हेंट आम्हाला नियोजन करण्यासाठी आम्हाला संधी देतात या ठिकाणी. नक्कीच कारण तुम्ही सर्वांसाठी एक लक्ष आहे या ठिकाणी करण्यात आलं पाहिजे. या बाबतीची नजर तुमच्या सर्वांची आहे आणि हा तुम्ही
असे प्रत्येकाला परफेक्ट काम देतात, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. आणि मी काय सांगतो की पुढे भिडाचा प्रत्येक व्यक्ती याचा खूप मोठा स्नेहाचा वाटा आहे आणि ते ठामपणे स्वीकारून उभे आहे. निश्चितच साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ हे प्रत्येक ठिकाणी मग स्पर्धा असो, राजकारण असो, समाजकारण असो, अगदी कोविड सारख्या महामारीमध्ये सुद्धा रवी मामा असेल, महेश माने असतील, अशोक भाई असतील, सगळ्यांनी शेठच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. खूप भयावह परिस्थितीमध्ये कोविडचा काळ आपण पाहिला. त्या कोविड काळामध्ये शेठनी कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह स्वतः जाऊन त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केलेले आहेत. हॉस्पिटलमध्ये आमच्या डोळ्यासमोरची परिस्थिती आहे. वॉर्ड बॉय, नर्सेस, डॉक्टर शेठना बोलायचे तुम्ही जाऊ नका, खूप रिस्क आहे, पण शेठ नाही म्हणायचे मी जाणार, जनतेला माझी या काळात खरी गरज आहे. आणि त्या ठिकाणी अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल असेल, खूप रात्रीचा दिवस करून म्हणजे शेठला मिळालेला जो सभापतींचा बंगला होता त्या बंगल्याचा देखील रुग्णांच्या सेवेसाठी शेठने वापर केलेला आहे कोविड काळात. नक्कीच महाराष्ट्रामध्ये दोन असे व्यक्ती आहेत, एक निलेश लंके आणि दुसरे आमचे दिलीप सिंग. या दोघांनी खूप मोठं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. स्वतःचा खर्च करून, स्वतःने लक्ष देऊन आणि प्रत्येक घरामध्ये एकही व्यक्ती उपाशी झोपला नाही पाहिजे. आर्थिक मदत असो आणि आरोग्य मदत असो ही नक्कीच शेट्टी यांनी पुरवलेली आहे. खूप मोठा साथ आहे, म्हणून त्यांना आपण देवदूत म्हणून त्यांना आपण उपमा देतो. नक्कीच सर, माझ्या क्रमांक 1 या ठिकाणी निमंत्रित करतोय. जय हनुमान वायशोहित वसंत गुरु